हाय मैत्रिणींनो, मी लता. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर हा व्हिडिओ आहे बुधवारचा, त्रिपुरा पौर्णिमे दिवशीचा. त्या दिवशी म्हणलं होतं की लवकर उठावं, घरातलं आवरून मला येरमाळ्याच्या दर्शनासाठी जायचं होतं, पण उशीर झाला. मग उठायला उशीर झालं, काय करून काय नाही असं झालं होतं. पण पटपट आवरलं. अगोदर झाडून वगैरे घेतलं, बाहेरचं झाडून घेतलं, मग आतलं झाडून घेतलं. आणि परत लक्षात आलं की आज पौर्णिमा आहे, देव उजळायचे. परत देव उजळायला घेतले, देव उजळले. आणि आता म्हणलं चला आपण फरशा पुसूयात. त्या अगोदर म्हणलं आपलं ड्रिंक करायला ठेवावं. हे मी चहा घेत नाही तरी सकाळचं मी ड्रिंक घेते. ड्रिंक उकळलेलं ते ओतून ठेवलं आणि फरशा पुसून घेतल्या. फरशा चौकडनं पुसून झाल्या. आणि म्हणलं होतं पोर्च वगैरे धुवून घ्यावं, तर सर म्हणले नाही म्हणले, तू तुझा आवर, मी झाडांना पाणी देतो आणि पोर्च पण धुवून घेतो. बरं, सर म्हणलं मग माझं तेवढं एक काम कमी झालं आणि मग माझी दुसरी कामं करायला लागले. तर खूप दिवसाचं चाललं होतं की माझं येरमाळ्याच्या दर्शनाला जायचं, पण काही अडचणी असतात. आणि शेवटी असं असतं ना की देवाच्या मनात आल्याशिवाय आपण पण जात नाही. पण त्या दिवशी योग होता, सरांना पण सुट्टी होती, तर सर म्हणले जाऊ आपण, म्हणून आम्ही जायचं ठरवलं. तर माझ्या फरशा वगैरे पुसून झाल्या. आता म्हणलं देवपूजा करून घ्यावी. देवघर चांगलं स्वच्छ पुसलं आणि नवीन वस्त्र देवाखाली टाकलं. सरांचं काम केलं होतं. पोर्च वगैरे त्यांनी धुवून घेतला होता. मला म्हणले बोर चालू तोपर्यंत तुला देवपूजेला पाणी भरून घे आणि स्वयंपाकाला पण भरून घे. मी काय करत असते, दररोज बोर चालू केली ना की मी एक कळशी भरून ठेवत असते स्वयंपाकासाठी. आणि तांब्या भरून, देवाचा तांब्या, दोन्ही पण तांबे भरून घेतले, कळशाचा आणि एक पूजेसाठी. आणि देवाचा जो कळशातला जो नारळ आहे तोही नारळ धुवून घेतला. आणि मग म्हणलं आता चला बसून निवांत थोडंसं आपलं ते ड्रिंक प्यावं. मग मी बसून थोडंसं ड्रिंक पिले आणि नंतर मी देवपूजा केली. तर तुम्ही पहा मी कशी देवपूजा केली आहे ती. देवपूजा झाली. मी तुळशीला पाणी वगैरे घातलं, दारात रांगोळी काढली. सरांचे एकच आवर, तुझं जायला उशीर होते. पण मला हातातलं काम पण ठेवू वाटाणा. रांगोळी काढली आणि आवरायला गेली. आवरून झाले आणि एकदाच निघालो आम्ही. तर 9 वाजले होते आम्हाला निघायला. पण वातावरण इतकं शांत होतं ना की ऊन नव्हतंच त्या दिवशी आणि एकदम थंड वातावरण होतं. त्याच्यामुळं 1 तास लागते झाले. येरमाळा इथून 30-35 किलोमीटर आहे, पण असं काही नाही वाटलं. तर हे पहा, येरमाळ्याचे आले आहे ते कमान. तर तिथे गेल्यानंतर मला एक फेटा घालायचा. झाडाला बांधायचं. कुठले मोठं झाड आहे त्या झाडाला बांधायचं. लोक बांधायला आले तिथं. झेंड्यापाशी येतात राहायला जागा तिथं ठेवायचं. इकडे यायचं, वरती सामान घ्यायचं आणि या पायरीनं वरती जायचं. बरं, किती वेळ लागते? 22 मिनिटं लागते.
हे बघा, आम्हाला 10 वाजले होते प्रदक्षिणा चालू करायला. तर असं ऊन नसल्यामुळं मला प्रदक्षिणा घालताना काहीच नाही वाटले. इथे शेवट झाला आहे. तर मिनी ब्लॉगमध्ये पूर्ण प्रदक्षिणेचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि खूप समाधान वाटले मला प्रदक्षिणा घातल्यानंतर. प्रदक्षिणा घातली, दर्शन घेतले आणि आम्ही तिथून निघालो. तर हे पहा किती गर्दी होती त्या दिवशी इथं. दर्शनाला 2 तास लागले. आणि तिथून येताना मग वाटेत काय नर्सरी आहे, तर नर्सरी पाहिल्यावर काय मग आवडलं. फुटली का कोणा होत नसतं. हाय असं पिशवी फाडून हाय असं लावा. मोठ्या कुंडीत लावते. हा मोठ्या लावा. ती मिरे नर्सरीतून मी 2-4 झाडे आणि 10 कुंड्या येताना घेऊन आले. सर म्हणते तुला गाडीवर बसता यायचं नाही, तर म्हणलं नाही. तर इथे खूप स्वस्त झाडं आहेत आणि खूप सगळ्या प्रकारचे झाडं आहेत. तुम्ही जर कधी त्या रोडला गेलात तर घेऊन येऊ शकतात. खूप छान छान झाडं आहेत त्यांच्याकडे. इनडोअर आउटडोअर दोन्ही पण आहेत. तर घरी आल्यानंतर परत मला तुळशीच्या लग्नाची घाई. सर काय मला सोडले आणि परत शेतात गेले. सरांना पण यायला उशीर होता. मी पण थोडंसं आराम केला आणि मग म्हटलं आपलं उंबराले पण सकाळचं राहिलं आहे, तर संध्याकाळी करून घ्यावं. तर एक 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 करता संध्याकाळी खूप उशीर झाला. आमच्या वरच्या मॅडम पण आल्या मुदतीला. त्यांनी काय मी काय असं तयारी केली, पण खूप गडबड झाली त्या दिवशी. त्याच्यामुळे मी काय बाकीचं एवढं जास्त शूट नाही घेऊ शकले. तर पाहते मी असं केले घाई गडबडीत उमराले पण माझ्या मनाला समाधान वाटले की नाही आपलं सगळ्याच राहिले ना, तर आता हे करूनच घ्यावं. पौर्णिमा, अमावस्या, शुक्रवारी किंवा मोठ्या सणावारांना मी हे उमराले पण करत असते. तरी मी सगळं सामान अगोदरच तयारी करून ठेवली होती. तरी पण घाई सगळे माझ्या कडेने थांबले होते. मला कशी पूजा करावी तेच कळेना. तरी पण जसं जमलं तसं पूजा केली आणि तुळशीची लग्न एकदाची लावली. लग्न लागल्यानंतर सगळ्यांनी फटाकड्या वगैरे वाजवल्या. आम्ही पण थोड्या वाजवल्या. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ?